गेल्या लेक्चरमध्ये आपण भेटलो होतो मास आणि वेट, तिथंच थोडंसं थांबलो होतो. आता आपण कंटिन्यू करूया परत पुढं. मास कुठेही गेला तरी बदलणार नाहीये. वेट वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं असू शकतं. जिथं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू वेगळी वेगळी आहे तिथं वेट बदलत जातं. आणि आणखी एक गोष्ट आहे, आपल्याला कॅल्क्युलेशन मध्ये न्यूमेरिकल्स मध्ये काही ठिकाणी लागत जाते. मी तुम्हाला सांगितलंय जी म्हणजे काय, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. छोटा जी मोठा जी. छोटा जी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, मोठा जी युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. छोटा जी जो असतो तो असा असतो Gm/r². वेगळ्या वेगळ्या प्लॅनेटवर गेला तर वेगळं वेगळं त्या प्लॅनेटचं मास वेगळं असते, रेडियस वेगळी असते. त्यामुळे तिथे गेलात की ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बदलत जाते. न्यूमेरिकल्स मध्ये आपल्याला कधी कधी कॅल्क्युलेशन मध्ये ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मून म्हणजे आपला चंद्रमामा तिथल्या सरफेस वरती गेला तर तिथल्या ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही आपल्या पृथ्वीच्या ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या 1/6 असते. किती असते? 1/6 टाइम्स, 1/6 भाग. ह्याचं एक सोपं उदाहरण बघूया. एक सिंपल उदाहरण सांगतो, तोंडी शांतपणे बघा, तुम्हाला लक्षात येईल काय चाललंय. समजा एक ऑब्जेक्ट आहे ज्याचं मास आहे 10 किलो किंवा ज्याचं मास आहे असं समजा 6 किलो. मास किती आहे? 6 किलो ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. मी अर्थ वरती चर्चा करतोय. अर्थ वरती जर त्याचं मास 6 किलो असेल तर आपण तात्पुरतं वर्गात समजण्यासाठी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अर्थ वरती 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर घेऊया. 9.8 ला आपण 10 म्हणू शकतो तात्पुरतं. म्हणजे पृथ्वीवरती ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती मानायची आहे? 10. आणि मास किती आहे? 6. तर त्याचं वेट अर्थ वरती किती असेल? वेट इज इक्वल टू काय असतं? mg. म्हणजे किती आलं? 60 न्यूटन. वेटचं युनिट न्यूटन आहे, विसरायचं नाही. अर्थ वरती ही सिच्युएशन असेल तर सर मून वरती काय सिच्युएशन असेल? मून वरती ह्याच ऑब्जेक्टची सिच्युएशन बघा काय असणार आहे. मून वरती मास किती असेल हो? विचार करा एक मिनिट. समजलंच असेल, सगळ्यांचं उत्तर आलं पण असेल. काय असणार आहे मास? मास बदलत नाही म्हणलं की ते 6 किलोच. पण सर वेट किती असेल? वेट किती असणार आहे? तर वेट असणार आहे m × g मून. सर पण जी अर्थ वरनं मला माहित आहे mg अर्थ किती आहे? 60 न्यूटन आहे. तर त्याला भागिले 6 करावं लागणार मला. म्हणजे किती येणार? 10 न्यूटन. म्हणजे अर्थ वरती जर 60 न्यूटन वेट असेल तर मून वरती किती असते? 6 न्यूटन. शॉर्ट ट्रिक आहे का? मास जगात कुठेही जावा, विश्वात कुठेही जावा, मास सेम राहतं. फक्त काय बदलतं? वेट. त्यातल्या त्यात अर्थ आणि मूनचे केस आली तर लक्षातच ठेवायचं, मास सेम. पृथ्वीवरती जे वेट आहे ते आपण mg ने कॅल्क्युलेट करायचं आणि त्याच्यानंतर त्याला 6 ने भागलात तर मूनवरचं वेट मिळतं आपल्याला. होप सो तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की मास आणि वेट मध्ये काय फरक असतो. त्याच्या पुढे एक छोटासा पॉइंट आहे डू यू नो मध्ये. त्यातली फक्त कामाची गोष्ट तुम्हाला सांगतोय, जास्त बेसिक तुम्हाला सांगणार नाहीये. समजा एक फॅब्रिक आहे. फॅब्रिक म्हणजे कापड. ठीक आहे, कापडाला तुम्ही मोजायला गेला तर काय मोजता? त्याच्यावरती त्याची लांबी किती, रुंदी किती. आपण त्याचे 2 डायमेन्शन बघूया काय आहेत. हे एक कापड आहे. ह्या कापडाला समजा मी इथनं झटकलं तर याच्यावरती अशी एक लाट येते. तुम्ही साधं सतरंजी जरी झटकलात तर त्याच्यावर अशी लाट जात राहते बघा ती पुढं. त्या लाटेला वेव्ह म्हणतात. पण हे कापड कशाचं आहे? तर स्पेस टाइमचं आहे. ह्या बाजूला जर स्पेस असेल तर ह्या बाजूला टाइम आहे असं म्हणूया. मग स्पेस टाइमच्या फॅब्रिक वरती जी वेव्ह जनरेट होते, समजा ह्या बाजूला स्पेस आहे, ह्या बाजूला काय? टाइम. तर ह्या स्पेस टाइमच्या ह्या फॅब्रिक वरती मी झटकल्यावर जी वेव्ह जनरेट व्हायला लागली आहे त्या वेव्हला आपण काय म्हणतो? ग्रॅव्हिटेशनल वेव्ह. ही खूप म्हणजे खूप नाजूक वेव्ह असते. ह्याचं उदाहरण म्हणजे हे कुठं असतं किंवा याचं अस्तित्व असतं हे आपल्याला सर आईन्स्टाईन यांनी सांगितलं होतं. आईन्स्टाईन सगळ्यांना माहितीच आहेत. तेच ते तुम्ही जे आहे ना तेच वाले आईन्स्टाईन सगळे. तुमच्यासारखे ते पण एक खूप हुशार व्यक्तिमत्व होते. मग त्यांनी सांगितलं होतं, त्यांनी सांगून झाल्यानंतर 100 वर्षांनी ग्रॅव्हिटेशनल वेव्ह शोधली गेली. ग्रॅव्हिटेशनल वेव्ह खूपच कमी ताकदीची असते आणि खूप सेन्सिटिव्ह असते. ती पटकन ओळखता येत नाही. मग ती ओळखण्यासाठी एक सेन्सिटिव्ह म्हणजे खूपच असं जास्त सेन्सिटिव्ह असलेलं एक इन्स्ट्रुमेंट वापरावं लागतं. त्यातल्या त्यात खूप चांगलं इन्स्ट्रुमेंट जे आहे ते आहे लिगो. LIGO. एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं, माहित असावं.
ग्रॅव्हिटेशनल वेव्ह मोजण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट आहे, जे उपकरण आहे, ते आहे लिगो, LIGO. ह्याचा फुल फॉर्म काय आहे तर लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी. पुन्हा एका लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी. हे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. ह्याच्या पुढचा पॉइंट आहे आपल्यासाठी तर तो आहे ग्रॅव्हिटेशनल वेव्ह नंतर फ्री फॉल. खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला 9वी मध्ये शिकलेलं लॉज ऑफ मोशन, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन आपल्याला माहित असायला हवेत. न्यूटनचे 3 लॉज आठवतात ना तुम्हाला? न्यूटनचे 3 कायनेमॅटिकल इक्वेशन पण आठवत असतील. मग न्यूटनचे 3 कायनेमॅटिकल इक्वेशन मी आधी तुम्हाला लिहून दाखवतो. V इज इक्वल टू U प्लस AT, S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर अँड V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2AS. हे 3 न्यूटनचे कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहेत जे तुम्ही 9वी मध्ये पाठ केलेले होते, जे तुम्हाला माहिती आहे. पुन्हा तरी पण माहितीसाठी मी सांगतो याच्यामध्ये कोण कोण काय असतं. V म्हणजे फायनल व्हेलॉसिटी, U म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, A म्हणजे ऍक्सेलरेशन, T म्हणजे टाइम आणि S म्हणजे डिस्प्लेसमेंट. एवढ्या गोष्टी तर आपल्याला व्यवस्थित माहिती असेल तर हे 3 इक्वेशन तरी आपल्याला समजतातच. मग आपल्याला काय बघायचंय सर? आपल्याला बघायचंय फ्री फॉल. काय बघायचंय? फ्री फॉल. एखादा ऑब्जेक्ट, समजा मी ह्या ऑब्जेक्टला काय केलं तर इथून सोडलं तर तो खाली पडला. खाली पडला म्हणजे कोणाचा इन्फ्लुएन्स खाली पडला? ग्रॅव्हिटेशन. दुसरं कोण होतं का खाली करून त्याला खेचायला? नाही. ह्याला फक्त मी काय केलं होतं, असं पकडलं आणि सोडून दिलं. सोडलं की तो फक्त ग्रॅव्हिटीमुळे खाली पडला. जर एखादा ऑब्जेक्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे खाली पडत असेल तर त्याच्या त्या मोशनला आपण काय म्हणतो? फ्री फॉल म्हणतो. काय म्हणतो? फ्री फॉल. ह्याची डेफिनेशन पण आपल्याला विचारलेली आहे एक्सरसाइज मध्ये. मोशन ऑफ द ऑब्जेक्ट अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ओनली इज नोन ॲज फ्री फॉल. फ्री फॉलची डेफिनेशन नोट्स मध्ये मिळून जाईल तुम्हाला. मग एखादा ऑब्जेक्ट वरून खाली पडत असेल ना तर त्याच्यावरती काय काय केसेस लागतात आणि आपण त्या सिच्युएशनना कसं स्टडी करायचं आहे याच्यासाठी आपल्याला 3 इक्वेशन डिराईव्ह करावे लागणार आहेत. ह्यांचा वापर करून आपण ते इक्वेशन डिराईव्ह करणार आहे. बघा, समजा एक ऑब्जेक्ट आहे, वरून आपण काय करतोय, समजा हे टॉवर आहे आणि टॉवर वरून तुम्हाला मी शिकवलं होतं बघा वर्गामध्ये, आपण एकदा लेक्चरला बघितलं होतं मोशन अंडर ग्रॅव्हिटी. त्याच्यासाठीच आहे. शॉर्ट ट्रिक वगैरे मी शिकवली होती, नीटचं लेक्चर होतं, आठवतंय का? हा ते वाला लेक्चर. त्या टाइप मध्येच हे करायचंय. एका टॉवर वरून काय करतोय आपण, एका बॉलला खाली सोडतोय. रिलीज. सगळ्यांना आठवत असेल रिलीज म्हणजे काय असतं. रिलीज म्हणजे काय असणार? इनिशियल व्हेलॉसिटी इज इक्वल टू 0. ह्या केसमध्ये ह्याच्यावरती खाली जे ऍक्सेलरेशन लागते ते काय असतंय? -g. का सर? कारण तो खाली पडायला लागलाय. किंवा तुम्ही तात्पुरता आता g समजून घ्या, कारण तो खालीच पडायला लागलाय. ऍक्सेलरेशन काय असणार आहे? g. इनिशियल व्हेलॉसिटी काय असणार आहे? u. आणि असं समजूया की या टॉवरची हाईट आहे s, म्हणजे तो इथे इथपर्यंत खाली पोहोचण्यासाठी अंतर किती लागते त्याला? s एवढं ट्रॅव्हल करायला लागतंय. तर आपण त्याची फायनल व्हेलॉसिटी किती, टाइम किती याचे कॅल्क्युलेशन काढायचे. चला ठीक आहे, आपण याचं डेरिव्हेशन करायला चालू करूया. बघा, पहिल्यांदा आपल्याला काय वापरावं लागेल? हा बॉल जेव्हा खाली जमिनीवर पोहोचेल तेव्हा त्याची व्हेलॉसिटी किती असेल? फॉर्म्युला काय? v इज इक्वल टू u प्लस AT. पण सर इथं मी काय लिहू शकतो मग? v इज इक्वल टू u तर किती आहे? 0 प्लस a किती आहे? g आणि t किती आहे? t. सो v इज इक्वल टू काय असणार आहे? gt. हे तुमचं पहिलं वाला इक्वेशन. जर तुम्हाला टाइम माहित असेल तर आफ्टर टाइम t फायनल व्हेलॉसिटी किती हे कॅल्क्युलेट करता येतं. दुसरं, सर आफ्टर टाइम t त्याचं ऍक्सेलरेशन, त्याचं डिस्प्लेसमेंट किती असेल हे शोधा. काय करणार? s इज इक्वल टू ut प्लस हाफ AT स्क्वेअर. सो काय करायचं मग? u ची व्हॅल्यू तर 0, मग काय होणार? s इज इक्वल टू हाफ GT स्क्वेअर. हे 0 ठेवलं की 0 झालं, निघून गेलं. आणखी काय करता येते सर? तर आपल्याला तिसरा एक फॉर्म्युला पण वापरता येतो. v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. इथनं काय मिळेल? v स्क्वेअर इज इक्वल टू 0 प्लस 2gs, म्हणजे v स्क्वेअर इज इक्वल टू 2gs. हे 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहेत जे फ्री फॉल साठी आपण वापरणार आहे. जर ऑब्जेक्टला वरून खाली सोडलं किंवा एखादी वस्तू टेबल वरून खाली पडली. न्यूमेरिकल्स मध्ये आपल्याला असले क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. एक तर ऑब्जेक्ट रिलीज्ड असेल
किंवा ऑब्जेक्ट फॉलिंग फ्रीली असेल त्या केसमध्ये त्याची इनिशियल व्हेलॉसिटी 0 मानायची. इनिशियल व्हेलॉसिटी 0 मानलात तर तुम्हाला टाइम टी माहित असेल तर आफ्टर टाइम टी फायनल व्हेलॉसिटी किती काढायचा हा फॉर्म्युला आहे. जर तुम्हाला टाइम टी माहित असेल तर आफ्टर टाइम टी डिस्प्लेसमेंट किती होईल हे काढायचा फॉर्म्युला आहे. आणि जर टी माहित नसेल, यस माहित असेल तर आफ्टर होल डिस्टन्स आपल्याला काय तर व्ही किती असेल हेही कॅल्क्युलेट करता येतं. ओके, हे डेरिव्हेशन्स आपल्याला नोट्स मध्ये आहेत.